हॅलो एव्हरीवन. आज आपण प्रोबॅबिलिटी लेसनमधल्या सेकंड सेशनला सुरुवात करत आहोत. या सेकंड सेशनमध्ये आपण एक वेगळ्या काही टर्म्स आहेत त्या बघणार आहोत. या आधीच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की आउटकम्स काय असतात. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजे बेसिक व्हॉट इज प्रोबॅबिलिटी, आणि त्यानंतर आपण बघितलं होते आउटकम्स म्हणजे काय. ठीक आहे, आता ही नवीन टर्म आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे सॅम्पल स्पेस. ठीक आहे, व्हॉट इज सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर इथे आता आपण एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज सॅम्पल स्पेस. ठीक आहे, आता फर्स्ट बघा, वन कॉइन इज टॉस्ड. आता हे लास्ट सेशनमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी, जेव्हा वन कॉइन टॉस करतो आपण तेव्हा काय चान्सेस आहेत, तर एकतर हेड येईल किंवा टेल येईल. हे जे आउटकम्स आहेत तर याला आपण आता यामध्ये काय म्हणणार आहोत, सॅम्पल स्पेस. ठीक आहे, म्हणजे एस इज इक्वल टू एच ब्रॅकेट टी. ठीक आहे, सॅम्पल स्पेस. आता किती सॅम्पल स्पेस आहेत यामध्ये, एच अँड टी. सो देअर आर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 2. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर त्यामध्ये आपण लिहिणार आहोत की हेड आहे किंवा टेल आहे, किंवा डाय थ्रोन केला तर 1 2 3 4 5 6 हे जे नंबर्स आपण लिहिणार ना त्याला आपण म्हणणार आहोत सॅम्पल. म्हणजे काय सॅम्पल येणार आहे, आउटकम काय नक्की असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत सॅम्पल स्पेस. आणि ते किती आले त्याचे काउंटिंग करून जो नंबर आपण लिहिणार त्याला आपण म्हणणार आहोत नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन एस. की नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती आहे, तर एकतर हेड आहे किंवा आणि टेल आहे. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आर 2. लक्षात आलं. आता इथे बघा, 2 कॉईन्स आर टॉस्ड. 2 कॉईन जेव्हा टॉस केले जातात तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं हेड येईल, किंवा एक हेड येईल एक टेल येईल, किंवा टेल येईल आणि हेड येईल, आणि किंवा टेल येईल. सो नंबर ऑफ पॉईंट्स किती आले इथे 4. सो नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन एस आपण काय लिहिणार आहोत 4. लक्षात आलं. आणि जे आपण ॲक्च्युअल सॅम्पल स्पेस लिहितो आहे त्याला आपण लिहिणार आहोत एस इज इक्वल टू. लक्षात आलं. आता 3 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉईन टॉस केल्यावर बघा काय काय होऊ शकतं, हेड हेड हेड, हेड हेड टेल, हेड टेल हेड, टेल हेड हेड, हेड टेल टेल, टेल हेड टेल, टी टी एच आणि टी 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 म्हणजे टेल टेल टेल. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले 8. लक्षात आलं. त्यानंतर 1 डाईज थ्रोन. 1 डाईज थ्रोन म्हटलं आपण काय लिहिणार आहे, 1 2 3 4 5 6 या पॉसिबिलिटीज आहेत, त्याला आपण म्हणणार आहोत सॅम्पल स्पेस. सो नंबर्स किती आहेत पण त्याचे 6. लक्षात आलं. त्यानंतर 2 डाईज आर थ्रोन. हे पण मी तुम्हाला कालच्या सेशनमध्ये आधीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं. 1,1 त्यानंतर 1,2 असे 1 हे जे सांगितले होते बघा मी तुम्हाला काल आधीच्या सेशनमध्ये. सो टोटल नंबर किती झाले ते टोटल 36 आहेत. 6 आणि 6 रोज आणि 6 कॉलम. सो 6 6 36 आहेत. लक्षात आलं. त्यानंतर अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ बिअरिंग नंबर 1 to 25. इफ देर आर 25 नंबर्स सो कार्डमध्ये आहेत. सो टोटल नंबर काय येणार आहेत तर 25 जर कार्ड्स आहेत तर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती असणार 25. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द वेल शफल पॅक ऑफ प्लेइंग 52 प्लेइंग कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड्सबद्दल पण काल तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली होती. प्लेइंग कार्ड्स म्हणजेच काय, तर कार्ड्स तुम्ही बघितले होते. तर देअर आर टोटल 52 कार्ड्स आर देअर. त्यामध्ये 4 टाईप्स आहेत, हार्ट, त्यानंतर स्पेड, त्यानंतर डायमंड अँड which one club. so there are 13 total 52 cards are there. आणि त्यामध्ये पण काय काय दाखवले बघा. सर आपण डायमंडचा फक्त विचार केला तर पहिल्यांदा एक्का, त्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 10, त्यानंतर जॅक, क्वीन अँड किंग. सो टोटल किती झाले 52 कार्ड्स आहेत तिथे. लक्षात आलं. आता बेसिक इन्फॉर्मेशन मी दिली की
की आपण काय काय सॅम्पल स्पेस म्हणजे नक्की आपण काय बघणार आहोत. ठीक आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट डाऊन द स्पेस अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. त्याच्यावर सेम बेस्ड एक्झाम्पल आपण बघणार आहोत की नक्की सॅम्पल स्पेस म्हणजे काय आणि सॅम्पल स्पेसमध्ये किती पॉईंट्स आहेत. म्हणजेच आपल्याला काय लिहायचं आहे तर द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. जसं आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की आपल्याला काय लिहायचं आहे की सॅम्पल स्पेस कोणते कोणते आहेत आणि आपल्याला हाऊ मेनी सॅम्पल स्पेस आर देअर ते पण लिहायचं आहे. आता त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण बघूया. 1 coin and 1 die are thrown simultaneously. त्यानंतर 2 digit number are formed using digit 2, 3 and 5 without repeating it. ठीक आहे. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट डाऊन द सॅम्पल. आता पहिल्यांदा आपण सॅम्पल लिहून घेऊया. पहिल्या केसमधले सॅम्पल एस म्हणू आपण. 1 coin and 1 die. आता 1 coin म्हणजे एकतर हेड असेल 1, त्यानंतर H2, H3, H4, ठीक आहे, H5, H6, ठीक आहे, T1, T2, T3, T4, T5, T6. सो हे काय झाले सगळे सॅम्पल. आणि एन ऑफ एस काय झालं आहे तर हाऊ मेनी सॅम्पल्स आर देअर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सो 12 आले. लक्षात आलं. सो 12 आहेत नंबर ऑफ सॅम्पल. हे आपण लिहिलं की सॅम्पल स्पेस कोणते आहेत आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स कोणते आहेत. लक्षात आले. 2 digit नंबर फॉर्म युजिंग द डिजिट 2, 3 and 5. आता आपल्याला 2 digit नंबर करायचा आहे पण त्यांनी सांगितलं विदाऊट रिपीटिंग. विदाऊट रिपीट म्हणजे तो नंबर आपल्याला काय करायचा नाही डिजिट रिपीट करायचा नाही. सो एकतर काय तर 23, 25. ठीक आहे. बघा आता 2, 3, 2, 5. आता काय मी करणार 3, 2, 3, 5. ठीक आहे. त्यानंतर 5, 2, 5, 3 झाले. अजून काय होऊ शकतं तर 22 होऊ शकतं, 33 होऊ शकतं, 55. पण त्यांनी काय सांगितलं नो रिपिटेशन इज अलाउड. ठीक आहे. सो 23, 25, 32, 35, 52, 53. ठीक आहे. सो दीज आर द सॅम्पल्स. हे फर्स्ट एक्झाम्पलमधलं होतं. सेकंडमध्ये सॅम्पल लिहिणार आहोत आपण 23, 25, 32, 35, 52, 53. ठीक आहे. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 6. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण आन्सर काढतो. हे एन ऑफ एसची व्हॅल्यू आली आहे 12 इथे आणि इथे एन ऑफ एसची व्हॅल्यू आली आहे 6. त्यानंतरचा एक नवीन पॉईंट आहे इव्हेंट. आता इव्हेंट म्हणजे काय. आता आपण सॅम्पल स्पेस लिहिले म्हणजे टोटल पॉसिबिलिटी ऑफ द सॅम्पल. म्हणजे नक्की काय काय असणार जेव्हा 2 हेड 2 कॉईन आपण टॉस करणार तेव्हा काय आपल्या सॅम्पलचा स्पेस असणार आहेत. 3 कॉईन टॉस केल्यावर काय असणार आहेत. 1 डाय थ्रोन केल्यावर, 2 डाय थ्रोन केल्यावर. पण आता व्हॉट इज इव्हेंट. तर इव्हेंट म्हणजे काय द आउटकम सॅटिस्फाईंग द पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम. पण आता मी सांगितलं तुम्हाला की मला हेडच पाहिजे, ही माझी इच्छा मी व्यक्त केली. ठीक आहे. तर त्याला म्हणणार फेवरेबल आउटकम्स. द सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिवन सॅम्पल इज नोन ॲज इव्हेंट. कळालं. द सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स. तर मी सांगितलं की मला हेडच हवं आहे. मी सांगितलं की मला जेव्हा मी कार्ड हे करणार आहे डिस्ट्रीब्यूट करणार आहेत कोण मला, तर मी सांगणार की मला त्यामधले 1 केज पाहिजेत किंवा मला त्यातले क्वीन्स हवेत. सो दीज आर द स्पेसिफिक इव्हेंट्स. म्हणजे मी माझी फेवरेबल कंडिशन सांगितली. त्यामध्ये काय मिळणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत स्पेसिफिक इव्हेंट्स. सो इव्हेंट इज द सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. इव्हेंटला सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस का म्हटले की इव्हेंट असेच की जे त्या सॅम्पल स्पेसमध्ये असले पाहिजे. आता समजा तुम्ही मला कार्ड डिस्ट्रीब्यूट करताय
आणि मी म्हटलं की मला डायमधलं पाहिजे, तर असं असू शकत नाही. आपण काय म्हणणार आहोत, असं जसं तुम्हाला सेट गेल्या वर्षी लेसन होता, ए इज सबसेट ऑफ बी, म्हणजे एमधले सगळे इव्हेंट्स बीमध्ये असले पाहिजेत. म्हणून मग आपण काय म्हटलं, इव्हेंट इज द सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस, म्हणजे असा इव्हेंट तो असला पाहिजे की तो काय आहे, सॅम्पल स्पेसमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण विचारू शकत नाही. ठीक आहे. द इव्हेंट्स आर जनरली डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर ए बी सी डी एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल, if two coins are tossed and the A is the event of getting at least one tail, then the favorable outcomes are as follows. आता मी सांगितलं 2 कॉईन टॉस केलेत, तर आपल्याला माहिती आहेत की सॅम्पल स्पेस काय आहेत त्याचे, दीज आर द 4 सॅम्पल स्पेस. एन ऑफ एस किती या केसमध्ये, तर 4. पण त्यांनी इव्हेंट काय सांगितलं आहे, तर इव्हेंट ए असं आहे की गेटिंग ॲटलिस्ट वन टेल. आता 1 टेल असणार, ॲटलिस्ट 1 टेल म्हणजे काय, तर दिस वन अँड दिस वन. ॲटलिस्ट 1 म्हणजे 1 पण असू शकेल, 2 पण चालेल, पण त्यांनी सांगितलं ॲटलिस्ट 1 म्हणजे मिनिमम 1ची रिक्वायरमेंट आहे. सो त्याचे फेवरेबल आउटकम्स काय असणार आहे, तर HTT, TH, HT. सो आपण एन ऑफ ए काय म्हणू शकतो, सो 3. नंबर्स किती आले, 3. लक्षात आलं. आता त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता त्यांनी सांगितलं आहे राईट डाऊन द सॅम्पल एस, त्यानंतर सॅम्पल पॉईंट पण लिहा, आणि त्यानंतर हे एन ऑफ ए, एन ऑफ बी आणि एन ऑफ सी लिहा. त्यासाठी आता आपल्याला माहीत पाहिजे की 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली. आता 2 डाईज, आता आपण याचे सॅम्पल्स लिहूया आधी, जे तुम्हाला माहिती आहे ना ऑलरेडी. 1 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6. ठीक आहे. सो असे 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6. तुमच्या लक्षात राहावं यासाठी मी लिहून दाखवते कसं लिहायचं, तुमच्या लक्षात राहावं. 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6, 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6. ठीक आहे. 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. शेवटचा. सो एन ऑफ इव्हेंट सॅम्पल स्पेस किती आहे, 36. ठीक आहे. तर आपण सॅम्पल लिहिले, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिले, दॅट इज NS. आता आपला पहिला इव्हेंट काय आहे, तर पहिला इव्हेंट असं आहे, द सम ऑफ डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मल्टिपल ऑफ 6. अशी इव्हेंटची आपल्याला काय करायची, सम करायची आहे अप्पर फेसेसची, की त्याची ॲडिशन काय आली पाहिजे, तर मल्टिपल ऑफ 6. आता मल्टिपल ऑफ 6 येण्यासाठी बघा, आता 5 + 1 जर हा इव्हेंट घेतला मी त्याला वेगळा मार्क करते म्हणजे तुम्हाला दिस 1 6ने डिवाइड होणार, 5 + 1 6 होणार. सो आपण इथे लिहून घेऊया सॅम्पल. वन कॉमा 5 आधी ते मार्क करून घेते मी. आता इथे बघा 4 + 2 6, 3 + 3 6, 4 + 2 6, 5 + 1 6. ठीक आहे. आता हे नंबर काय आहेत, डिव्हिजिबल बाय 6 आहेत, बरोबर. अजून कुठला नंबर डिव्हिजिबल बाय 6 येणार आहे, तर 6 6 + 6 काय होणार आहे, 12. लक्षात आलं. सो दीज आर द सॅम्पल स्पेस. हे सॅम्पल स्पेस लिहून घेऊया आपण. 2, 4, 3, 3, 4, 2, 5, 1, 6, 6. सो एन ऑफ ते आपल्याला लिहावं लागेल ए, कारण आपण एचे लिहिलेत ना,
इव्हेंट एबद्दल. सो एन ऑफ ए काय येणार आहे आपलं 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 अँड दिस वन इज 6. सो एन ऑफ ए आलेला आहे 6. लक्षात आलं कसं आहे. आता अजून 6ने डिव्हिजिबल होणारा कुठला नंबर इथे येऊ शकतो का, तुम्ही चेक करा वाटलंस. नाही, असा कुठलाच नंबर इथे नाही आहे. ठीक आहे. आता इव्हेंट बी लिहूया आपण. द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेस इज मिनिमम 10. अप्पर फेसची ॲडिशन काय आली पाहिजे, मिनिमम 10 आली पाहिजे. तर त्यासाठी वेगळा कलर घेऊ आपण. मिनिमम 10 पाहिजे. मिनिमम 10चा मिनिंग काय असणार आहे, तर कमीत कमी 10 पाहिजे ॲडिशन. कमीत कमी 10 पाहिजे म्हणजे आपण उलटं केलं होतं मग अशी. आता इथे बघा 6 4 जा 10, 6 + 4 10, 5 + 5 10, 6 + 4 10. हे आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे त्यांनी सांगितले की मिनिमम, ठीक आहे, 10 किंवा 10पेक्षा जास्त त्याचा अर्थ होतो आपल्याला. ठीक आहे. सो आता आपण हे लिहिले इव्हेंट्स. तर लिहून घेऊया आपण इव्हेंट्स कोणते कोणते आहेत. तर 4, 6, 5, 5, 5, 6, 6, 4, 6, 5, 6, 6. ठीक आहे. सो त्यामुळे एन ऑफ बी काय आलं 1 2 3 4 5 6. ट्रायंगल फॉर्म झाला आहे बघा. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता ह्याची ॲडिशन काय येते 6 + 3 9. त्यांनी मिनिमम 10 सांगितलं होतं, पण हे 9 आलं ना, मग हे त्याच्यापेक्षा कमी आलं. सो हा इव्हेंट असू शकत नाही. आता सी काय सांगितलं आहे, द सेम डिजिट ऑन द बोथ अप्पर फेसेस. सेम डिजिट पाहिजे. तर सेम डिजिट असणारा कुठला नंबर लिहू शकतो आपण, सेम डिजिट असणारा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. सेम डिजिट पाहिजे त्यांनी सांगितले, बरोबर. सेम डिजिट ऑन अप्पर फेस. सो 1, 1 2, 2 3, 3 4, 4 5, 5 6, 6. लक्षात आले. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आपल्याला एवढंच लिहायचं होतं यामध्ये. एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी काढलेला आहे आपण. आता 3 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. त्याचे सॅम्पल लिहून घेऊया आपण आधी. सॅम्पल एस म्हणू. एच 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 टी एच टी एच टी एच एच टी टी सॉरी टी 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 एच टी एच टी एच टी टी. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 8. तर पहिली कंडिशन दिली आहे त्यांनी ए काय आहे, तर टू गेट ॲटलिस्ट 2 हेड. ॲटलिस्ट 2 हेड असले पाहिजेत. ॲटलिस्ट 2 म्हणजे बघा दिस वन दिस वन दिस वन दिस वन. करेक्ट. ॲटलिस्ट 2 म्हणजे मिनिमम 2 हवेत. 2पेक्षा जास्ती चालणार, बरोबर. सो एच 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 टी एच टी एच टी एच एच, बरोबर. बाकी ठिकाणी काय आहेत, तर ते 1 1 आहेत. ठीक आहे. सो ॲटलिस्ट 1 सांगितले त्यांनी. मॅक्झिमम 2 चालू शकेल. सो एन ऑफ ए इज इक्वल टू काय येणार आहे 4. बी काय सांगितलं आहे, टू गेट नो हेड. हेडच नको आहे, असं कुठलं आहे फक्त, तर जेव्हा टेल असणार आहे. सो एन ऑफ बी इज इक्वल टू 1. सी काय आहे,
नो टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन. सेकंड कॉईनवर आपल्याला काय हवं आहे? हेड. तर आता बघा ते कुठे आहे? दिस वन, दिस वन, दिस वन, दिस वन. बरोबर. सेकंड कॉईनवर आपल्याला हेड हवं आहे. एच 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 टी टी एच एच टी एच टी. सो एन ऑफ सी इज इक्वल टू 4. लक्षात आले? अशा पद्धतीने आपण काय केलं हे? तर सॅम्पल आधी स्पेस लिहिले, त्यानंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स, त्यानंतर प्रत्येक इव्हेंटचे सॅम्पल स्पेस आणि त्याचे नंबर ऑफ इव्हेंट्स, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इन इव्हेंट्स. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण नवीन टर्म बघितला, सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट. ठीक आहे. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ ए, एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी, ज्या इव्हेंटचे नंबर्स कसे फाइंड आउट करायचे ते आज आपण इथे बघितलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.